चला तर आज एका अशा खनिजाबद्दल बोलूया जे जमिनीतून निघून थेट जागतिक राजकारणाच्या पटलावर पोहोचतं. हो, आपण बोलतोय पोटॅशबद्दल. त्याचा प्रवास म्हणजे शेतीतल्या एका साध्या घटकापासून ते एका शक्तिशाली भूराजकीय साधनापर्यंत कसा होतो हेच आपण आज समजून घेणार आहोत. जरा विचार करा, पिकांच्या भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली जर ती हजारो मैल दूर असलेल्या फक्त काही मोजक्या देशांच्या हातात असेल तर काय होईल? ही काही केवळ काल्पनिक भीती नाही, तर अमेरिकन शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलेले एक मोठं व्यावसायिक वास्तव आहे. तर या समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की पोटॅश शेतीसाठी इतकं महत्त्वाचं का आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर पोटॅशला वनस्पतीचा नियामक किंवा मॅनेजर समजा. नायट्रोजन आणि फॉस्फेटप्रमाणेच हे सुद्धा पिकांसाठी अत्यावश्यक आहे, पण त्याची खासियत वेगळी आहे. ते वनस्पतीमध्ये इतर संयुगे बनवत नाही, तर स्वतंत्र राहून अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांचं नियमन करतं. हे एका अत्यंत कुशल व्यवस्थापकासारखं काम करतं बघा. एन्झाईम्सना कामाला लावण्यापासून ते प्रकाश संश्लेषण आणि पाण्याचा योग्य वापरापर्यंत. पोटॅशियम वनस्पतींमधील सगळ्या महत्त्वाच्या जैविक क्रिया सुरळीत चालू ठेवण्याची खात्री करतं, आणि यातली एक जरी क्रिया थांबली ना तर पिकाच्या वाढीवर थेट परिणाम होतो. आणि इथूनच खरी भूराजकीय समस्या सुरू होते. जगातील बहुतेक पोटॅश नेमकं येतं कुठून? चला त्यावर एक नजर टाकूया. हे आकडे खरंच थोडे धक्कादायक आहेत. जगात जेवढं काही पोटॅश उपलब्ध आहे त्यापैकी जवळपास 60% पुरवठा फक्त 3 देशांच्या हातात आहे: कॅनडा, रशिया आणि बेलारूस. याचा अर्थ काय होतो माहितीये? जागतिक अन्न पुरवठ्याची एक अत्यंत महत्त्वाची किल्ली फक्त या 3 देशांकडे आहे. आणि समजा यापैकी एका जरी देशात काही राजकीय किंवा आर्थिक गडबड झाली तर त्याचे परिणाम जगभरातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागतात. आणि हे चित्र अमेरिकेतील परिस्थिती अगदी स्पष्ट करतं. आपण जेवढा पोटॅश वापरतो त्याच्या तुलनेत आपलं उत्पादन अगदीच नगण्य आहे. ही जी प्रचंड दरी आहे ना, ती आपल्याला आयातीवर अवलंबून राहायला भाग पाडते. आणि यामुळे आपले शेतकरी जागतिक बाजारातल्या कोणत्याही अस्थिरतेचे पहिले बळी ठरतात. तर मुद्दा अगदी सरळ आहे. जेव्हा पोटॅशला हजारो मैलांचा प्रवास करावा लागतो तेव्हा त्याचा खर्चही वाढतो आणि धोकाही वाढतो, आणि याचा थेट फटका बसतो तो शेतकऱ्यांच्या खताच्या बिलावर आणि त्यांच्या नफ्यावर. पण ही बाजारपेठ इतकी केंद्रित का आहे? म्हणजे फक्त काही मोजक्याच कंपन्या का आहेत यात? याचं उत्तर पोटॅश काढण्याच्या पद्धतींमध्ये दडलेलं आहे. बघा, पारंपरिक खाणी उभारायला 1 दशक किंवा त्याहूनही जास्त वेळ लागतो, आणि खर्च अब्जावधी डॉलर्स. हा प्रचंड खर्च आणि लागणारा वेळ यामुळे नवीन कंपन्यांना या क्षेत्रात उतरणं जवळजवळ अशक्य होतं. म्हणूनच ही बाजारपेठ काही मोजक्या मोठ्या कंपन्यांच्याच ताब्यात राहिलीय. याउलट सोल्युशन मायनिंग ही एक आधुनिक पद्धत आहे. ती जलद आहे, कमी खर्चिक आहे आणि नव्या स्पर्धकांना संधी निर्माण करून देते. ही उपमा एकदम चपखल आहे पारंपरिक पोटॅश खाणीची विशालता आणि गुंतागुंत दाखवण्यासाठी. कल्पना करा, एक उलटा गगनचुंबी टॉवर जो 1 किलोमीटर खोल जमिनीत आहे, आणि मग तिथे जमिनीखाली एका शहरासारखं बांधकाम करावं लागतं. कामगारांना रोज फक्त कामावर पोहोचायलाच 1.5-2 तास लागतात. खरंच हे काय खऱ्या जमिनीखालच्या शहरासारखंच आहे. याउलट सोल्युशन मायनिंगची प्रक्रिया खूपच सोपी आणि प्रभावी आहे. यात काय होतं तर गरम खारट पाणी खाली पाठवून पोटॅश विरघळवलं जातं, आणि मग ते द्रावण वर आणून त्यातून पोटॅश वेगळं केलं जातं. यामुळे जमिनीवर कमी परिणाम होतो. ही पद्धत पर्यावरणासाठी जास्त चांगली ठरते आणि लहान स्थानिक प्रकल्प उभारणं शक्य होतं. ठीक आहे, तर आता या समस्येतून देशांतर्गत संधीकडे वळूया. हा आकडा थेट शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. देशातल्या देशात उत्पादन झाल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाचतो. यामुळे स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन तब्बल $100पर्यंतची बचत देऊ शकतात. याचा अर्थ फक्त कमी खर्च नाही, तर वेळेवर आणि जास्त विश्वासार्ह पुरवठा मिळण्याची हमीसुद्धा. हा एक खूप मोठा धोरणात्मक बदल आहे, हे लक्षात घ्या. पोटॅशला महत्त्वपूर्ण खनिज म्हणून घोषित केल्यामुळे अमेरिकन सरकार आता देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. याचा सरळ अर्थ असा की नवीन खाण प्रकल्पांना परवानग्या लवकर मिळतील आणि आर्थिक मदत मिळवणंही सोपं होईल. देशाच्या अन्न सुरक्षेच्या दृष्टीने हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. चला, आता या देशांतर्गत संधीला जागतिक अन्न सुरक्षेच्या एका मोठ्या चित्राशी जोडून पाहूया. हे गणित अगदी सरळ आणि सोपं आहे. जगाची लोकसंख्या सतत वाढतीये आणि 2050 पर्यंत ती 9 अब्जांपेक्षा जास्त होईल.
या वाढत्या लोकसंख्येचं पोट भरण्यासाठी आपल्याला जास्त अन्न लागेल आणि त्यामुळे पोटॅशसारख्या खतांची मागणी भविष्यात फक्त आणि फक्त वाढतच जाणार आहे. हे एक असं वास्तव आहे जे बदलणार नाही. आणि हे एक कठोर सत्य आहे. आपल्याकडे लागवडीसाठी नवीन जमीन उपलब्ध नाहीये. याचा अर्थ आपल्याला जेवढी जमीन उपलब्ध आहे तिच्यातूनच जास्त उत्पादन काढावं लागणार आहे. पिकांची उत्पादन क्षमता वाढवणं हाच एकमेव मार्ग उरतो. आणि त्यासाठी पोटॅशसारखी खतं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. हे सत्य आपण नाकारूच शकत नाही. आज जगात जेवढं अन्न पिकतं त्यापैकी कमीत कमी 1/3 अन्न थेट खतांच्या वापरामुळे शक्य झालं आहे. विचार करा, खतांशिवाय आपण आजच्या लोकसंख्येलाही पोसू शकणार नाही. भविष्यातल्या वाढत्या लोकसंख्येची गोष्ट तर खूप दूरची आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न केवळ शेतीपुरता मर्यादित नाही, तर तो थेट राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेला आहे. अन्नाची गुरुकिल्ली हजारो मैल दूर दुसऱ्या देशांच्या हातात ठेवायची की ती आपल्याच देशात आपल्या शेतकऱ्यांच्या जवळ आणायची? अमेरिकेच्या अन्नस्थैर्याचं आणि भवितव्याचं उत्तर यातच दडलेलं आहे का, यावर नक्कीच विचार करायला हवा.